श्री स्वामी समर्थ सर्वांना आज श्री स्वामी समर्थांची आज आहे पुण्यतिथी। आज करायचं उद्यापन 7 दिवस पूर्ण झालेले आहे। काही ठिकाणी उद्या करता पण आजच करायचं असतं। त्याच्यामुळे म्हटलं चला, इथे सकाळी पारायण झालेलं होतं, माझं लवकर उठली होती आणि माझा अवतार थोडासा व्यवस्थित दिसत नसेल, चेहऱ्यावर 12 वाजले होते कारण सकाळी लवकर उठते ना, त्याच्यामुळे थोडंसं चेहरा होऊन गेलेला। पण देवाचं करायला म्हटलं ना तर काही नाही, होऊन जातं सगळं आणि व्यवस्थित सगळा स्वयंपाक झालेला होता। म्हणून म्हटलं चला तुमच्यासोबत पण रुटीन शेअर करूया सकाळचं। आणि ते मस्त असं सकाळचं आवरून झालेलं ना। आज आजीबाई होत्या आमच्या मदतीसाठी, दरवेळेस एकटीच राहते करायला, त्याच्यामुळे आज आजी आलेल्या होत्या आमच्याकडे, त्याच्यामुळे ते होते, त्यांनी थोडीफार मला मदत केली म्हणून पटपट होऊन गेला। आणि नाही 10:30 पर्यंत पण 12 वाजेपर्यंत तरी नैवेद्य व्यवस्थित झाला होता, सर्व केलं होतं। आणि काय काय केलं तेच तुमच्यासोबत पुढे तर शेअर करणारच आहे। सर्वात पहिले ते मस्त अशी बासुंदी पण बनवून घेतली, भात बनवून घेतला, लगेच आजीने पुरण बारीक करून घेतलं। मग चला म्हटलं गूळ टाकून असं मस्त बारीक करू, व्यवस्थित फिरून घेऊया। व्यवस्थित मस्त असं पुरण करून घेतलं आणि लगेच तिथं सार बनवायला घेतला। थोडीशी ना घाई गडबड होती स्वयंपाकाची, पण मग केलं ना तर व्यवस्थित होऊन जातो। आणि म्हटलं जाऊ दे, आपण दरवेळेस तर साधं सुद्धा करतोच, पण पुरणपोळीचा नैवेद्य म्हटलं तर स्वामींना खूप आवडतो। आणि मी 2 वेळेस सकाळपासून, तुम्हाला विश्वास वाटत नसतं, सगळं व्यवस्थित विचारून घेतलं, त्याच्यानंतर सगळ्या गोष्टी केल्या। कांदा लसूण चालतो की नाही चालत, आणि व्यवस्थित सगळ्या गोष्टी विचारून मग सगळ्यांनी केलं, ज्यांना व्यवस्थित माहिती आहे, कारण मी पहिल्यांदा केलेलं होतं त्याच्यामुळे। आणि इथं मस्त सार बनवून घेतला, सार, भात, वरण, पुरणपोळी, बासुंदी, भजे, पापड आणि असं काहीतरी आजचा मेनू होता। इथे मग बघू शकता मस्त घेवड्याची भाजी पण होती स्वामींच्या आवडीची। मस्त इथे सार बनवून घेतला आणि त्या आजी पुरणाच्या आरत्या पण केल्या होत्या, 5-6 आरत्या केल्या होत्या। इथे पुरण पण आजीने व्यवस्थित करून घेतलं, गप्पा मारता मारता असे मस्त कामं चालू होते। आजी मस्त इथं पुरणपोळी ना मला व्यवस्थित लाटून देत होते, कारण एकटं माणसाचं करायचं म्हटलं ना तर खूप जीवावर जातं, आणि कोणी हाताखाली असलं ना थोडंसं थोडीफार मदतीला तरी होऊन जातं पटकन स्वयंपाक। आणि ते मस्त अशी पुरणपोळी बनवून देत होते मला, तिथून खालून लाटून, आणि मस्त इथे शेकत होते देवासाठी। आणि 4 ताटं करायचे असतात नैवेद्याचे, त्याच्यासाठीच मग सर्व काही स्वयंपाक इथे करून घेतला। आणि मस्त अशी पुरणपोळ्या पण लगेच बनवायला घेतल्या। आणि गरम म्हटलं तर खूपच होतं, उन्हाळा चालू आहे त्याच्यामुळे तर गरम म्हटलं तर खूप होतं। आणि पुरणपोळ्या पण आजीने खूप छान बनवून दिलेल्या होत्या, खूप भारी होता। माझ्याकडनं तरी थोडाफार येऊन जाता, पण आजीच्या पुरणपोळ्या खूप छान झालेल्या होत्या। इथं मस्त अशा पुरणपोळ्या बनवून घेत होती, आणि मस्त म्हटलं चला तुमच्यासोबत पण शेअर करूया। तुम्ही काय स्पेशल बनवलं पुण्यतिथीच्या दिवशी नक्की सांगा, आणि तुम्ही कधी उद्यापन केलं ते पण कमेंट करून सांगा। इथं लगेच ताटं तयार करून घेतले, 4 ताटं करायचे होते देवांना, एक देवीला, कुलदेवताला, एक स्वामी समर्थांना, एक दत्त महाराजांना, आणि एक ग्रंथाला। 4 ताटं करायचे असताना एक गाईचं असतं, असं काहीतरी बोलले, तर मग मी असं करते। तुम्ही अशाच पद्धतीने करता का नक्की सांगा। आणि इथे मस्त असं ताट करायला घेतलं, त्याच्यामध्ये मस्त सर्व काही नाही व्यवस्थित ठेवून द्यायचं असतं, जे आपण करतो ना सर्व काही व्यवस्थित, जसं आपण ताट जेवायला घेतो ना तसं व्यवस्थित सगळे ताटं भरून घ्यायचे असतात। इथे मस्तपैकी आणि शॉर्टकटच ब्लॉग शूट केला, प्लीज समजून घ्या, जास्त काही शूट करता आला नाही, कारण माझं जे स्टँड आहे ना ते खूप साधे घेतलेलं शूट, म्हणजे व्हिडिओ चालू केले होते तेव्हा, ते आता पूर्ण तुटलं आहे। प्लीज मला सांगा नक्की कमेंट करून, मला नवीन स्टँड घ्यायचा आहे, त्याच्यामुळे मग नक्की सांगा। आणि छोटं होतं माझ्याकडे, ते पण तुटून गेलेलं, पण मग म्हटलं जाऊ दे, आपण नवीन सुरुवात केली तर असं, आणि स्वामींची इच्छा राहिली तर नक्कीच एक ना एक दिवस नक्की पूर्ण होईल हे असं। नक्की यूट्यूब चॅनल पुढे जाईल, आणि तुमचे पण म्हणजे तुम्ही जर सपोर्ट केला तर नक्कीच मी पुढे जाईल। असं इथे मस्त असे ताटं तयार करून घेतले, 4 ताटाचे नैवेद्याचे ताटं करायचे होते, ते करून घेतले। लगेच पूजा, थोडीशी घाई गडबड होत होती माझ्याकडनं, कारण आज आरुषचे पप्पा पण नव्हते घरी, ते पण लवकर गेले होते, अर्जंट काम होतं त्याच्यामुळे ते गेलेले होते। म्हटलं जाऊ दे, आता ते असले की ते पण मदती खूप करतात, त्याच्यामुळे मला जास्त धावपळ होत नाही। आणि इथं मस्त असे ताटं ना लगेच तयार करून घेतले, 2 खाली करून घेतले, आणि 2 इथं एवढा पसारा झालेला होता, कधी आवरणार काय माहिती, पण म्हटलं पहिले देवाला नैवेद्य दाखवला ना नंतर आपले कामं केले जातील। कामं काय दिवसभर केले तरी कमीच आहे, देवाला पहिले आपण एवढं केलं, आणि पूर्ण नैवेद्य वगैरे आरती वगैरे करायचे होते। मग लगेच इथे तयारी करायला घेतली, आरत्या करून घेतल्या, त्याच्यानंतर अशी तयारी करून घेतली पहिले, आणि लगेच देवाचे सर्व असे नैवेद्याचे ताटं ठेवून दिले। छोटी जागा आहे पण होऊन जातं व्यवस्थित, आपण जर मनाभावेने केलं ना तर
तर खरंच व्यवस्थित होतं. चला भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.